आजची कटिंग आहे आपली बोटनेक ब्लाऊजची। आपण पहिल्यांदा उंची टाकून घेऊया ब्लाऊजची। 1 इंच वाढती घेतलेली 14 इंच। आता शोल्डर आपल्याला घ्यायची 7 इंचाची। बोटनेकला 7 इंच शोल्डर घ्यायचे। सात इंच शोल्डर घेतल्यानंतर ना हाफ शोल्डर 3 इंच घ्यायचे। तुमचा गळा किती असेल त्या गळ्याच्या मापाने आपल्याला ब्लाऊजचा आकार द्यायचा आहे। बोटनेकला किती गळा ठेवायचा असेल तेवढा बोटनेकला गळा ठेवून घ्यायचा आहे। मुंडा 5.5 चा। मुंडा 5.5 चाच ठेवते मी। हाफ गळा घ्यायचा असतो 3 इंचावरती। बोटनेकला हाफ गळा 3 इंचाचा घ्यायचा। 3 किंवा 3.5 इंचाचा ठेवायचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही। तर हा व्हिडिओची कटिंग आणि शिलाई तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल, त्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। 8 इंचाची छाती ब्लाऊज। दोन इंच वाढवून घ्यायचं। आपण आता ही बॅक साइड डिझाइन करून घ्यायची। तर सिंपलच आहे डिझाइन, पण फॅन्सी। तर आपल्याला आता गळा करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओला लाईक करा। तर मी हा गळा पहिल्यांदा शिवते बघा। मी 1 इंचाचा इथे गॅप सोडते। 1 इंच मी इथं गॅप सोडलेला आहे। तर बोटनेक मध्ये भरपूर छान छान असे गळे असतात। आपण हा सिंपलच गळा घेतलेला आहे। तर हा असा सिंपलच गळा घेतलेला आहे। तर आपल्याला अस्तरचं पण कटिंग करायचंय। अस्तरचं कटिंग वेगळं करायचंय आपल्याला। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेल लाईक करा व्हिडिओला, आणि सबस्क्राईब पण करून घ्या। जास्त खोल नाही केलेला आहे गळा। हा एवढाच गळा पाहिजे। आपला हा गळा आहे, हा मुंडा आहे। आपल्याला मुंड्यापासून इकडं असा गळा गोल करून घ्यायचे। तर आता मी काय मेजर माप घेतलेले नाही, तर मी अंदाज पंचेच असं आखून घेणार।
तर हा भाग आपला पूर्ण कटिंग होणार आहे. तर हा आपल्याला अस्तरच्या आतून लावून घ्यायचा आहे. तर गोलच राऊंड मी ठेवलेला आहे. अशा पद्धतीने दिसणार आहे.
तर हा आपला ब्लाऊज झालेला आहे बोटनेकमध्ये. ते इतकं छान याचं फिनिशिंग आलेलं आहे, बघू शकता का. ब्लाऊज खूप छान सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला. तर पुढचा भाग मी पॅक केलेला आहे. पुढचा भाग कसा होता, गावच्या साईडला गावच्या बायकांना नाही आवडत आहे असं नाही का. तर एक मिनटं. तर पुढं आपलं साधंच ठेवलेलं आहे. तर असं काय दिसणार नाही आता तुम्हाला. तर कस्टमरनं घातल्यावर मी दाखवेन. बघा फिनिशिंग अगदी छान आलेलं आहे ब्लाऊजला.